श्रावण सरी बरोबर बरसणार ऑफरची मान्सून मस्ती। बालाजी कलेक्शन्सच्या अनोख्या ऑफर ज्याची किंमत आहे सस्ती। बाय 2 गेट 1 फ्री। घेऊन जा 1 से 1 ब्रँडेड कपडे घरी। बालाजी कलेक्शन्सचा ग्राहकांसाठी खास मान्सून सेल ज्यात आहे ऑफरची रेल सेल। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नावाजलेल्या ब्रँड सह 50 पेक्षा जास्त ब्रँड्सच्या अनेक व्हरायटीज, सूट, ब्लेझर, थ्री पीस, शेरवानी, इंडो वेस्टर्न आणि बरच काही मिळणार। पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात लोकप्रिय दालनात तुमच्या स्टाईल स्टेटमेंट आणि पर्सनॅलिटीला शोभणार सारं काही इथे, तेही आमच्या मेगा ऑफर बरोबर। मग वाट कशाची पाहताय? पावसाच्या श्रावण सरी बरोबर मनसोक्त आस्वाद घ्या आमच्या मेगा मान्सून सेल मध्ये। बालाजी कलेक्शन्स, 8वी गली, राजारामपुरी, कोल्हापूर। फोन 0231 253 45 16 आणि 17। सो डोंट वरी, जस्ट हरी, कंडिशन्स अप्लाय। वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई। गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल। अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये। ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या। ₹75 सेमी इटालियन, तसेच 6000 रुपयांची साडी 3000 रुपयात, 3000 ची 1500 आणि 1500 ची 750 रुपयात। कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत। आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत। गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा। फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला 10 जुलै पासून। गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर। आणि आता गुरुदत्त साडी सेंटरची खास ऑफर, रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त ₹1 आणि दिवसभरात साडी मिळेल फक्त ₹35। नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम आजच्या विशेष घडामोडी। पाकिस्तानी सैन्यानं भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्याचे जिल्ह्यात तीव्र पडसाद। शहीद जवान कुंडलिक माने यांच्या पार्थिवावर गुरुवारी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार। आजही पिंपळगावमध्ये शोक आणि शांतता। सुरक्षेच्या कारणास्तव श्री महालक्ष्मी मंदिराच्या 2 दरवाजातून भाविकांना प्रवेश, तर अन्य 2 दरवाजातूनच बाहेर पडण्याची सुविधा। आणि पिस्तूलचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील दागिने लुबाडले। शिवाजी विद्यापीठ परिसरातील घटनेनं खळबळ। सविस्तर वृत्तासह भेटूयात काही क्षणातच। तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय। नेकलेस मी घेत नाही। आऊ, नेकलेस मी घेते, सांगा मी येते।
जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कुंदन. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभय नारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. ओके, टॉस. येस, टॉस. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMATलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहू सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरसह पूंछ सेक्टरमधील सरला या लष्करी चौकीवर पाकिस्तानी सैनिकांनी घुसखोरी करून भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 5 भारतीय सैनिक मारले गेले. त्यामध्ये कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक या गावचे सुपुत्र कुंडलिक केरबा माने हे शहीद झाले. पाकिस्ताननं केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शनं करून पाकिस्तानी ध्वजाची होळी करण्यात आली. भारताच्या हद्दीत तब्बल 450 मीटरपर्यंत घुसखोरी करून पाकिस्तानी सैनिक आणि अतिरेक्यांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमाराला जम्मू काश्मीरमधील पूंछ सेक्टरमधील सरला या लष्करी चौकीवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 5 भारतीय जवान शहीद झाले. त्यामध्ये कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुकचे कुंडलिक केरबा माने यांचा समावेश आहे. पाकिस्ताननं केलेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटू लागले आहेत. या हल्ल्यात पिंपळगावचा जवान शहीद झाल्याचं वृत्त मंगळवारी सायंकाळनंतर समजलं. त्यानंतर कोल्हापुरातही त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले. कोल्हापूर शहरात युवा सेनेच्या वतीनं शिवाजी चौकात पाकिस्तानच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. पाकिस्तानकडून वारंवार भारतीय सैनिकांवर हल्ले होत आहेत. केंद्र सरकार मात्र केवळ निषेध करण्यापलीकडे काहीच करत नाही. त्यामुळे पाकिस्तानचं मनोधैर्य वाढलं आहे. केंद्र सरकारच्या निष्क्रिय धोरणामुळेच भारताची सुरक्षा धोक्यात आली आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून पाकिस्तानी ध्वजाची होळी केली. या आंदोलनाचं नेतृत्व हर्षल सुर्वे यांनी केलं. पाकिस्तान जिंदाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, जला दो, पाकिस्तान जला दो, पाकिस्तान जला दो. भारतीय जनता पक्षाच्या वतीनंही शिवाजी चौकात पाकिस्तानच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. पाकिस्तानी सैनिक आणि अतिरेकी भारताच्या हद्दीत घुसून भारतीय सैनिकांची हत्या करत आहेत. 8 जानेवारी रोजी भारताच्या 2 जवानांचा पाकिस्तानी सैनिकांनी शिरच्छेद केला होता. त्यानंतरही पाकिस्तानी सैनिकांकडून सातत्यानं सीमेवर गोळीबार सुरू आहे. तरीही केंद्र सरकार हातावर हात धरून गप्प बसलंय असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी केला. भाजपच्या वतीनंही पाकिस्तानच्या प्रतिकात्मक ध्वजाची होळी करण्यात आली. या आंदोलनात नगरसेवक RD पाटील, सुभाष रामुगडे, विजय जाधव यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या हल्ल्याचा तसंच संरक्षण मंत्री AK अँटोनी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ तिरडी मोर्चाचं आयोजन केलं होतं. अँटोनी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. शिवाजी चौकात पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला आणि प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. तसंच पाकिस्तानच्या प्रतिकात्मक ध्वजाला चपलांचा प्रसाद देऊन या ध्वजाची होळी करण्यात आली. या आंदोलनात शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. समस्त हिंदूप्रेमी संघटनांच्या वतीनंही पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. पाकिस्तानच्या ध्वजाला जोडे मारून हा ध्वज जाळण्यात आला. केंद्र शासनाच्या शंढपणामुळेच 5 सैनिकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच भारतातील सर्व पाकिस्तानी कलाकारांना हकलून लावावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलं. मुरगुड इथं शिवसेनेच्या वतीनं शहीद जवान कुंडलिक माने यांच्या हत्येच्या निषेधार्थ पाकिस्तानचा ध्वज जाळून केंद्र सरकार आणि पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
तसंच मुरगुड इथं हुतात्मा चौकात निषेध फेरी काढण्यात आली। भारत सरकारनं आता संयम सोडून पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्यावं असं आवाहन जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केलं। 1 जानेवारी 2013 पासून ते कालपर्यंत साधारण 8 हल्ले असे झालेले आहेत। आपलं लष्कर सक्षम आहे, परंतु सरकार गांडू आहे आणि या गांडू सरकारमुळे ही पाकिस्तानची हिरवी वळवळ, चीनची वळवळ ही सरहद्दीवर कायम अशा पद्धतीचे हल्ले करून आपल्या जवानांना मारतायत। अशा पद्धती हल्ले चालले असताना हे सरकार फक्त निषेध करतंय, बघून घ्यायची भाषा करतंय। यांची या सरकारची आतापर्यंत पाकिस्तानी चड्डी काढून नेली तरी पण सुद्धा म्हणताय नुसते आम्ही निषेध करतोय। हुतात्मा चौकात पाकिस्तानी ध्वजाची होळी करत असताना पोलिसांनी त्याला विरोध केला, मात्र विरोध डावलून शिवसैनिकांनी ध्वज जाळला। यावेळी विजय देवणे, अशोक पाटील, प्रकाश पाटील, प्रवीण सावंत, राजू यादव, सुषमा चव्हाण, विद्यागिरी, भिकाजी हळदकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान हुपरी इथं शिवसेनेच्या वतीनं पाकच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा तिरडी मोर्चा काढून पुतळ्याचं दहन करण्यात आलं। यावेळी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी ठिकठिकाणी पोलिसांना पुतळा जाळण्यास मज्जाव केल्यानं पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करून नापाक पाकला अद्दल घडवावी, हीच शहीद झालेल्यांना आदरांजली ठरेल असंही सांगितलं। इचलकरंजी इथं भाजपच्या वतीनं मलावादे चौकात पाकच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून निदर्शनं करण्यात आली। यावेळी आमदार सुरेश हाळवणकर यांनी देशानं शहीद जवानांच्या खुनाचा बदला घेतला नाही तर प्रसंगी पंतप्रधान कार्यालयास भाजपचे कार्यकर्ते घेराव घालतील असा इशारा दिला। शिवसेनेच्या वतीनं पाकचा प्रतिकात्मक पुतळा दहन करताना पोलिसांनी त्याला विरोध केला, त्यामुळे शिवसैनिक आणि पोलिसांच्या जोरदार झटापट झाली। अखेर पोलिसांनी पुतळा जप्त केला, मात्र संतप्त आंदोलकांनी पाकचा ध्वज जाळून निषेध केला। मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनंही छत्रपती शिवाजी पुतळा ते मलावादे चौकापर्यंत पाकच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणा देत मोर्चा काढण्यात आला। पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्यात पिंपळगाव बुद्रुकचा सुपुत्र कुंडलिक माने शहीद झाला। हे वृत्त समजताच संपूर्ण जिल्ह्यावर दुःखाची छाया पसरली। पिंपळगावचे रहिवासी स्तब्ध झाले असून गावावर शोककळा पसरली आहे। गुरुवारी कुंडलिक माने यांचा पार्थिव आणला जाणार आहे। शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या तयारीसाठी संपूर्ण गाव झटत आहे। दुसऱ्या दिवशीही पिंपळगावचे ग्रामस्थ शोक सागरात बुडाले आहेत। पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या भ्याड हल्ल्यात 5 जवान शहीद झाले। त्यामध्ये पिंपळगाव बुद्रुकचा सुपुत्र आणि मराठा लाईट इन्फंट्रीचा नाईक कुंडलिक मानेला वीर मरण आलं। हे वृत्त मंगळवारी समजलं आणि संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली। पिंपळगाव तर शोकसागरात बुडाला आहे। मंगळवारपासून गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत। ग्रामस्थ ठिकठिकाणी एकत्र येऊन घटनेबद्दल चीड व्यक्त करत आहेत। दरम्यान कुंडलिक यांचं पार्थिव गुरुवारी पहाटे 4 वाजता कोल्हापुरात तर सकाळी 9 वाजता पिंपळगावमध्ये नेलं जाणार आहे। शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठीची तयारी शोकमग्न ग्रामस्थ करत आहेत। जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अनास्थेबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर ही यंत्रणा कार्यरत झाली। दरम्यान गावापर्यंत येणाऱ्या आणि अंतर्गत रस्त्यांची डागडुजी सुरू करण्यात आली आहे। गावात आणि परिसरात वीर जवानाला अभिवादन करणारे फलक उभारण्यात आले आहेत। देशसेवा बजावताना गावचा सुपुत्र शहीद झाल्यानं त्याबद्दलचा अभिमान तर अनेक वर्षांचा सोबती, सवंगडी आणि सहकारी काळाच्या पडद्याआड गेल्यानं झालेलं दुःख अशी ग्रामस्थांची अवस्था झाली आहे। दरम्यान कुंडलिक मानेच्या मृत्यूची बातमी बुधवारी रात्रीपर्यंत त्याच्या पत्नीला कळू दिलेली नाही। त्यासाठी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाही माने यांच्या घरापर्यंत पोहोचू दिलेलं नाही। गुरुवारी सकाळी कुंडलिक मानेंचं पार्थिव गावात आणल्यानंतर अंत्ययात्रा निघणार आहे। करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिराच्या सुरक्षेचा भाग म्हणून आता नवीन सुरक्षा प्रणाली अस्तित्वात येत आहे। सध्या 4ही दरवाजातून भाविक ये जा करतात, पण आता नव्या सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून केवळ 2 दरवाजातूनच भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश करता येईल आणि दर्शनानंतर अन्य 2 दरवाजातून बाहेर जाता येणार आहे। त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी विविध अत्याधुनिक साधन सामुग्री सुद्धा खरेदी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी सांगितलं। मंदिर सुरक्षेबाबत आज घेण्यात आलेल्या जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। सुरक्षेच्या कारणास्तव महालक्ष्मी मंदिराचे 2 दरवाजे बंद करावेत अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली होती। मात्र भाविकांची गैरसोय होणार असल्याने लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांनी या निर्णयाला आक्षेप घेतला होता। त्यानंतर मंदिराचे सर्व दरवाजे खुले करण्यात आले होते। मात्र महालक्ष्मी मंदिर दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिल्यानंतर मुंबईत गृह विभागाने बैठक घेतली होती। या बैठकीत मंदिराचे 2 दरवाजे बंद करण्याचा निर्णय झाला होता। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली आज कोल्हापुरात बैठक घेण्यात आली।
मंदिर आणि परिसरातील सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी मंदिराचा पूर्व आणि महाद्वार दरवाजा भाविकांना आत येण्यासाठी तर विद्यापीठ हायस्कूल आणि घाटी दरवाजा बाहेर जाण्यासाठी खुला ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। तसंच मंदिराची सुरक्षा मजबूत व्हावी यासाठी अत्याधुनिक प्रकारची 2 स्कॅनर मशीन, 1 मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही कॅमेरा घेण्याचा निर्णय झाला। त्याचबरोबर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी 2 फिरते शौचालय घेण्याचा निर्णय घेण्यात आला। तसंच भवानी मंडपीतलं वाहनतळ पर्यायी जागेत हलवण्याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा केल्याचं जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी सांगितलं। महालक्ष्मी मंदिराच्या सुरक्षेची जाणीव दिवसेंदिवस सर्व जनतेमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये होत असून सर्वांची सहकार्याची भावना दिसली। प्रामुख्यानं 4 दरवाजे जरी उघडे ठेवले तरी काही दोन्ही दरवाज्यातून आत येणं आणि 2 दरवाज्यातून बाहेर जाण्यासाठी जर ठेवले तर लोकांची गैरसोय होणार नाही आणि पोलिसांनाही आत जाणाऱ्या व्यक्तींची तपासणी करणं आणि घातक वस्तू आत जाणार नाही किंवा काही घातपात होणार नाही याची दक्षता घेणं शक्य आहे। या दृष्टीनं विचारविनिमय सुरू आहे। मंदिराच्या बाहेर ज्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केलं आहे त्यांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावं, अन्यथा ते प्रशासनाच्या वतीनं काढण्यात येणार असल्याचा इशारा या बैठकीत देण्यात आला। या बैठकीला आमदार राजेश क्षीरसागर, महापालिका आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, महापौर प्रतिभा नाईक नवरे, पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, अपर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग आदी उपस्थित होते। भाऊसिंगजी रोडवरील MK चेंबर्समध्ये मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एका पतसंस्थेसह 5 दुकानांची कुलप आणि कळीकोंडे उचकटून चोरीचा प्रयत्न केला। पतसंस्थेतील किरकोळ रक्कम, घड्याळ आणि एका दुकानातील बेंटेक्सचे दागिने चोरट्यांनी लंपास केले। मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी भाऊसिंगजी रोडवरील MK चेंबर्समध्ये 5 ठिकाणी चोरीचा प्रयत्न केलाय। इथल्या बेसमेंटमधील राजू पटवेगार यांच्या दुकानाचं कुलूप उचकटून सुमारे 1000 रुपयांचे बेंटेक्सचे दागिने लंपास केले। दुसऱ्या मजल्यावरील निर्मल बंग आणि प्रवीण ओसवाल यांच्या शेअर मार्केट कंपनीच्या दोन्ही दुकानांची शटरची कुलपं तोडण्यात आली होती, मात्र तिथं चोरट्यांच्या हाती काहीच लागलं नाही। तसंच शेतीभूषण महिपतराव बोंद्रे या पतसंस्थेच्या दरवाजाचा कडी-कोइंडा आणि कुलूप तोडून चोरट्यांनी ड्रॉवर फोडून कपाटातील 605 रुपये आणि भिंतीवरील घड्याळ लंपास केले। तिसऱ्या मजल्यावरील भांबुरे टेलर्स दुकानचंही कुलूप उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला, मात्र तिथं त्यांच्या हाती काहीच लागलं नाही। भर मध्यवस्तीत एकाच वेळी 5 ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्यानं नागरिक आणि व्यावसायिकात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होतं। ST बसमधून गोवा बनावटीचं मद्य आणताना राधानगरी इथं विवेकानंद खंदारे याला उत्पादन शुल्क विभागानं अटक केली। त्याच्याकडील 40,000 किमतीचा मद्याचा साठा जप्त करण्यात आला। उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं बेकायदा दारूची निर्मिती आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे। आज या विभागाच्या वतीनं राधानगरी परिसरात वाहनांची तपासणी सुरू होती। त्यावेळी पणजीहून कोल्हापूरकडे येणाऱ्या ST बसमध्ये त्यांना कोल्हापुरातील जवाहरनगर इथं राहणारा विवेकानंद महादेव खंदारे हा बेकायदा गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या घेऊन येत असल्याचं आढळून आलं। त्यावेळी उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संजय पाटील, उपनिरीक्षक सचिन भवड, जगन्नाथ पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी खंदारे याला अटक केली। तसंच त्याच्याकडे असणाऱ्या 40,000 रुपयांच्या 66 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या। धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनधिकृत लॉज आणि यात्री निवासांची तपासणी गुरुवारपासून करण्याचा निर्णय आज झालेल्या जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला। लॉज अथवा यात्री निवासचे जे लॉज चालक शासकीय नोंदणी करून घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, बकरी ईद, दिवाळी यासह विविध धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांची संख्या जास्त असते। याबाबत सुरक्षा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। यावेळी शहर उपाधीक्षक विठ्ठल पवार यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत शहरातील अधिकृत आणि अनधिकृत लॉज संबंधी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली। सध्या कोल्हापूर शहरात 150 नोंदणीकृत लॉज आहेत, मात्र शहरासह महालक्ष्मी मंदिर परिसरात अनधिकृत लॉज आणि यात्री निवासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीनं या लॉज आणि यात्री निवासांची तपासणी मोहीम गुरुवारपासून हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। तपासणी मोहिमेवेळी अधिकृत लॉज आणि यात्री निवासाला ठराविक क्रमांक देण्यात येणार आहे।
लॉजमध्ये येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूच्या ओळखपत्राची तपासणी करावी, तसंच अनधिकृत लॉजधारकांनी रीतसर नोंदणी करावी असे आदेश देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. याशिवाय महालक्ष्मी मंदिर परिसरातील लॉज मालकांनी मंदिरात काम करणाऱ्या महिला कर्मचारी आणि भाविक महिलांसाठी किमान एक प्रसाधनगृह राखीव ठेवावं अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात येणार आहेत. जे लॉजधारक रीतसर नोंदणी करण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेतही या बैठकीत देण्यात आलेत. बैठकीला पोलीस निरीक्षक यशवंत केडगे, प्रताप पोमण, डॅनियल बेन यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. एखाद्या सराईत चोरट्यांच्या टोळीला अटक केल्यानंतर पोलिसांच्या वतीनं चोरी, घरफोडी रोखल्याचा गाजावाजा मीडियासमोर केला जातो. पण पोलिसांचा हा दावा दोघा सशस्त्र युवकांनी आज फोल ठरवला. एनसीसी भवन समोर इंगळेमाळ परिसरात राहणाऱ्या एका फ्लॅटमध्ये भर दुपारी घुसून अगदी फिल्मी स्टाईलनं महिलेच्या तोंडात पिस्तूल घालून तिच्या अंगावरील दागिने लुबाडण्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोल्हापूर शहरात गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे. याचा प्रत्यय आज कोल्हापुरात पुन्हा एकदा आला. सायबर चौक ते राजेंद्रनगर या मार्गावरील सत्यप्रिया प्लाझा या इमारतीमध्ये गिरगोंडा सातगोंडा थबाज हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. गिरगोंडा थबाज मंगळवारी बाहेरगावी नोकरीच्या ठिकाणी गेले आहेत. त्यांची दोन्ही मुलं शाळेत गेल्यानंतर राजश्री थबाज या घरात एकट्याच होत्या. आज दुपारच्या सुमारास दोन तरुण अचानक त्यांच्या घरात घुसले. त्यांनी राजश्री थबाज यांना ढकलून खाली पाडलं आणि एकानं त्यांच्या तोंडामध्ये पिस्तूल घातलं तर दुसऱ्यानं गळ्याला चाकू लावून ठार मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या गळ्यातील 2 तोळ्याचं गंठण हिसकावून घेतलं. त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आवाजानं शेजारी राहणाऱ्या विमल जाधव, सुलभा भणगे, तेजस्विनी गुरव, विमल जाधव, उमा बागी, नामदेव गपाटे, विशाल गायकवाड यांनी थबाज यांच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी हे 2 अज्ञात तरुण घरातून बाहेर पडत होते. त्यांना थांबवण्याचा या महिलांनी प्रयत्न केला, पण त्या चोरट्यांनी तिथून पळ काढला. इथल्या महिला आणि नागरिकांनी त्या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पसार झाले. या झटापटीत त्यातील एका चोरट्याची सॅक, चप्पल आणि कानटोपी खाली पडली होती. ही घटना राजारामपुरी पोलिसांना कळवताच पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी श्वान पथकाला पाचारण केलं. श्वानानं मालती अपार्टमेंटपर्यंत माग काढला. या घटनेमुळे भेदरलेल्या राजश्री थबाज यांनी शेजाऱ्यांमुळेच आपण त्या चोरट्यांच्या तावडीतून वाचल्याचं सांगितलं. माझं तोंडच बंद केल्यावर की नाही त्यांनी मला आत खाली पाडले किचनमध्ये पाडल्यावर मग नंतर तोंड उघडले माझा आणि बोट काढून की परत त्यांनी पिस्तूल आत घुसले. म्हणून की नाही त्यांना म्हणजे एकदम हेच झाला. मग नंतर त्यांनी माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र विस्कटून काढले. ते 2 तोळ्याची होती आणि नंतर मग निसटून पळाले. ते एवढं सगळ्यांनी बायकांनी मला खूप मदत दिली. जर ते नसलं तर की नाही म्हणजे सगळं आमच्या घरातलं सगळं साफ करून मला ठार मारून गेले असते. हो सगळं म्हणजे पोलिसांनी पण साथ दिली आम्हाला. याबाबतची नोंद राजारामपुरी पोलिसात झाली आहे. भर दिवसा मध्यवस्तीत हा प्रकार घडल्यानं महिला आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूया. इचलकरंजी शहर आणि परिसराच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांची अतिरिक्त क्लस्टर योजना राबवण्यात येणार. धारोष्ण दूध मिळणाऱ्या कोल्हापुरातील दूध कट्टा संस्कृतीवर बी न्यूजचा एक प्रकाश झोत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं पूरबाधित परिसरातील स्वच्छता मोहीम सुरू. या आणि आणखी काही बातम्यांचं भेटूयात बातमीपत्राच्या पुढील भागात काही क्षणातच. नवा आरंभ चैतन्याचा, नवी संकल्पना गुणवत्तेची, नवा आधार आपुलकीचा. ॲस्टर आधार हॉस्पिटल. कोल्हापूरकरांच्या आरोग्यासाठी नवा सक्षम आधार. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज, जागतिक दर्जाच्या सेवेस तत्पर, तज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार. कोल्हापूरकरांचे विश्वसनीय आधार हॉस्पिटल आता नव्या स्वरूपात. ॲस्टर आधार. श्रेष्ठ रुग्णसेवा आपुलकीची, ठेव आहे विश्वासाची. हॅलो, 6 वाजलेत, येताय ना? हो निघतोय. सर निघू? रिटर्नच्या फाईलचं काय झालं?
थोडं बाकी आहे. उद्या आज सर आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. घरी बायको. हे अर्जंट आहे. सर. ओके सर निघू. घरी मिसेस चिडल्या असतील ना, हॉटेल बासुरीमध्ये घेऊन जा, सगळं व्यवस्थित होईल. होय, हॉटेल बासुरी. इथल्या शुद्ध शाकाहारी मेनूजची लज्जतच न्यारी. महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज, पावभाजी असो वा सँडविच बर्गर, ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. हॉटेल बासुरी. शुद्ध शाकाहारी चवीचा आस्वाद घ्या इथल्या राजेशाही एसी डायनिंग मध्ये. हॉटेल बासुरी, CPR बावडा रोड, जैन बोर्डिंग समोर, कोल्हापूर. महागाई आकाशाला भिडत चाललीये, पण ऐपत नसतानाही रोगांवर उपचार घ्यावाच लागतो. नवीन पाहुणा जन्माला येताना काही वेळा सिझेरियनचा खर्च करावाच लागतो. अनपेक्षित येणारे आजार, अपघातासारखे प्रसंग तर कुटुंबियांना संकटात नेतात. ध्यानीमनी नसतानाही करावे लागणारे औषधोपचार आणि ऑपरेशन्स तर घाबरवून टाकतात. पण आता घाबरण्याची गरज नाही. अस्वस्थ होण्याची वेळ येणार नाही, कारण सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर आपल्यासाठी घेऊन आला आहे रुग्णसेवेचा धर्म, अत्याधुनिक वैद्यकीय शास्त्राचं मर्म. स्त्रीरोग, प्रसूती, लहान मुलांचे आजार, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया अशी सेवा देणाऱ्या सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये आहेत तज्ञ डॉक्टर्स, सर्वोत्कृष्ट उपकरणं, साधनं आणि परिपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर. कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त सेवा सुविधा देणारं सिद्धगिरी हॉस्पिटल म्हणजे केवळ रुग्णालय नव्हे तर रुग्णाधार. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME, MBA, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटारतर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 023024077740. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड, अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 243-427. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणार. कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही. कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स. स्वच्छ, सुंदर, भव्य डायनिंग व्यवस्था. पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. कोल्हापूर बदलतंय. हा, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टीज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच. आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स, कोल्हापूर. फोन 94-220 46-580, 96-73 54-50-50.
ट्रीटमेंट के नाम पे कितने लोग कितनों को टोपी पहनाते हैं। अब ट्रीट कीजिए हेयर लॉस एट डॉक्टर बतराज विद अ कॉम्बिनेशन ऑफ होम्योपैथी एंड मॉडर्न साइंस। हम टोपी उतारते हैं। डॉक्टर बतराज। डॉक्टर बतराज। जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू गोल्ड म्युझियम. सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 266 8196. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन. 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. Exhibitions, sports event, vertical event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. इच्छा असूनही मन मारावं लागतं. पुढ्यात आलेलं पंचपक्वान्न बाजूला सारावं लागतं. आयुष्याची गोडीच संपते जेव्हा होतो मधुमेह. पण ही अवीट गोडी पुन्हा आपल्या आयुष्यात आणणारा मधुमेहींचा मित्र मधुमित्र. खास डायबेटिक पेशंट्स आणि आरोग्य जपणाऱ्यांसाठी स्वीटनर्स, बिस्किट्स, पौष्टिक खाद्य उत्पादने, स्नॅक्स, हेल्थ ड्रिंक्स, स्वीट्स अँड चॉकलेट्स, याच बरोबर सोया पनीर, राईस आणि ऑइल्स अशा अनेक वस्तूंचे दालन. हेल्थ केअर प्रोडक्ट सोबत डायबेटिक व गुडघेदुखी पेशंट्स साठीचे स्पेशल फुटवेअर्स, ग्लुकोमीटर्स अगदी खिशाला परवडणाऱ्या दरात. 200हून अधिक व्हरायटीज एकाच छताखाली. आरोग्यदायी वस्तूंचे एकच छत्र मधुमित्र. करवीर निवासिनी टॉवर्स, झोरबा हॉटेल शेजारी, गवत मंडई, शाहूपुरी, कोल्हापूर. ठीक आहे मॅडम, एकदम फ्री साईज. ठीक आहे, हा मी ट्राय करतो.
काय झालं मॅडम? नाही बसत. मॅडम तुम्ही ड्रेस छान चॉईस करता पण तुमच्या साईजला होत नाही. तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. हे घ्या कार्ड, या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा. आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फंटास्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल 9028 45 55 56. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573E, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 266 66 15. HF Jewelers, change your style. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज, डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन. याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 86 13. बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आता नजर टाकूयात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. गुजरातचं लोकायुक्तपद स्वीकारण्यास न्यायाधीश R.M. मेहतांचा नकार. संरक्षण मंत्री पाकिस्तानचा बचाव करत आहेत, भाजपचा आरोप. गोव्यातील बागा बीच इथं 24 वर्षीय परदेशी तरुणीचा खून. हुंड्याच्या मागणीसाठी उत्तर प्रदेशमधील एका विवाहितेवर विष प्रयोग. काश्मीरमध्ये झालेल्या गोळीबारात पाकचे 2 सैनिक जखमी. पाकिस्तानी सैन्यानं भारतात केलेल्या घुसखोरी प्रकरणी पंतप्रधानांनी निवेदन द्यावं, भाजपची मागणी. आता वळूयात इतर बातम्यांकडे. इचलकरंजी शहर आणि परिसराच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांची अतिरिक्त क्लस्टर योजना राबवण्यात येणार आहे. योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करून राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र शासनाच्या औद्योगिक पायाभूत विकास योजनेतून देशातील 39 विविध क्लस्टर योजनांना सन 2005 मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यापैकी 18 योजना पूर्ण झाल्या असून त्यामध्ये 65 कोटी रुपयांच्या इचलकरंजी क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेचाही समावेश होता. या योजनेतून शहरातील विविध रस्ते, औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा CETP प्रकल्प यांसह विविध विकास कामं पूर्ण झाली. याच धर्तीवर शहरातील उर्वरित विकास कामं करण्यासाठी अतिरिक्त क्लस्टर योजना राबवण्याचा निर्णय घेऊन सन 2008 मध्ये शासनाकडे आणखी एक प्रस्ताव पाठवला होता. केंद्र शासनानं चालू पंचवार्षिक योजनेत यासाठी 1030 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे इचलकरंजी क्लस्टर कंपनीनं शहर आणि परिसरातील औद्योगिक विकासाच्या पायाभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी 100 कोटी रुपयांची अतिरिक्त क्लस्टर योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रस्तावित योजनेसाठी केंद्र शासनाकडून 50 कोटी तर राज्य शासनाकडून 25 कोटी रुपये अनुदान मिळणार असून 25 कोटी रुपये लाभार्थ्यांचा हिस्सा असणार आहे। यातून रस्ते, सीईटीपीचं उर्वरित काम, कामगारांसाठी वसतिगृह यासह विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येतील असं माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सांगितलं। 100 कोटीची योजना आम्ही करायचा निर्णय घेतलाय। 50 कोटी रुपये केंद्र सरकारचे ग्रँट मिळणार आहेत, 25 कोटी रुपये राज्य सरकारचे ग्रँट असणार आहे आणि 25 कोटी रुपये बेनिफिशियरी कॉन्ट्रीब्युशन म्हणजे लाभार्थ्यांचा सहभाग 25% म्हणजे 25 कोटी असणार आहे। त्यांना अतिशय चांगले रस्ते, पाण्याची व्यवस्था, ड्रेनेजची म्हणजे इंडस्ट्रियल इफ्लुएंट ड्रेनेजची व्यवस्था, त्यांच्या सीईटीपीची व्यवस्था, एसटीपीची व्यवस्था या सगळ्या योजनेला प्राधान्य देऊन कामगारांचं त्यांचं ट्रेनिंग, कामगारांच्यासाठी त्यांच्या डॉर्मेंटरीज, त्यांच्यासाठी हॉस्टेल्स या सगळ्याला प्राधान्य असणार आहे। लवकरच योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करून राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार आहे। डिसेंबर 2013 पर्यंत प्रत्यक्ष योजनेच्या कामाला सुरुवात होईल असा विश्वास आवाडे यांनी व्यक्त केला। यावेळी प्रभारी नगराध्यक्ष संजय कांबळे, क्लस्टरचे कार्यकारी संचालक GR अक्कीवाटे, गिरिराज मोहता, कंपनीच्या माजी अध्यक्षा किशोरी आवाडे, रत्नप्रभा भागवत आदी उपस्थित होते। रोज घास अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी। आपले पंचप्राण तळ हातावर घेऊन देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या जवानांप्रती प्रत्येक देशवासियाला आदर आहे। शत्रूच्या हल्ल्याला तोंड देताना प्राणांची बाजी लावत भारतीय सैनिक देशाचं संरक्षण करतात। देशसेवेचे हे व्रत पार पाडत असताना कोल्हापूरचे सुपुत्र कुंडलिक केरबा माने यांना पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यात वीरमरण आलं। कोल्हापूरला पराक्रमाचा इतिहास असल्यानं दुसऱ्या महायुद्धापासून आजपर्यंत कोल्हापूरच्या 169 वीरपुत्रांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे। कुंडलिक केरबा माने यांच्या वीरगतीच्या निमित्तानं बी न्यूज कडून लढाऊ बाण्याच्या कोल्हापूरचं हे सिंहावलोकन। माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला याला महत्व आहे। जन्माला येणारा प्रत्येक जण कधीतरी मरणारच हे विधिलिखित आहे, पण अनेक व्यक्ती अशा असतात ज्या मृत्यूनंतरही आपलं नाव इतिहासात अजरामर करतात। मातृभूमीचे रक्षक असणाऱ्या जवानांचं स्थान सुद्धा याच अजरामर पंक्तीत अबाधित आहे, कारण त्यांचा जन्मच देशसेवेसाठी झालेला असतो। सोमवारी मध्यरात्री काश्मीर खोऱ्यातील भारतीय चौकीवर पाकिस्तानी सैन्यानं हल्ला चढवला। त्यात एका सुभेदारासह 5 जवान शहीद झाले। या 5 वीर जवानात कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुकचा सुपुत्र कुंडलिक केरबा माने यांचा समावेश आहे। ओठावर मिसरूड फुटण्याआधीच कोवळ्या वयात कुंडलिक माने 1997 मध्ये 14 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले। 1 वर्षाच्या कठोर प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली नियुक्ती मध्य प्रदेश इथं झाली। त्यानंतर सिक्कीम, पश्चिम बंगाल राज्यात त्यांनी धाडसी सेवा बजावली। 15 दिवसांपूर्वीच ते काश्मीर खोऱ्यात देशरक्षणासाठी तैनात झाले, पण दुर्दैवानं सोमवारी मध्यरात्री पाकिस्तानच्या हल्ल्यात त्यांना वीरमरण आलं। त्यांच्या या वीरमरणामुळे कोल्हापूरच्या लढाऊ बाण्याचा मागोवा घेता आला। यामध्ये दुसऱ्या महायुद्धापासून ते आज अखेर झालेल्या 5 विविध युद्धात आणि लहान मोठ्या चकमकींमध्ये कोल्हापूरचे 168 वीर जवान शहीद झाल्याची माहिती उजेडात आली आहे। कुंडलिक माने हा 169वा शहीद वीरपुत्र आहे। 1939 ते 45 या कालावधीतील दुसरं महायुद्ध, 1947, 1965 आणि 1971 असं 3 वेळा पाकिस्तानशी झालेलं युद्ध, 1962 मध्ये चीन बरोबरचे युद्ध, तर 1999 मध्ये कारगिल युद्ध। प्रत्येक युद्धात भारतीय जवानांनी अतुलनीय कामगिरी केली। भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर लहान मोठ्या चकमकी तर अनेकदा होतात। यात ऑपरेशन पराक्रम, ऑपरेशन विजय, ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन आर्चिड, ऑपरेशन पवन, ऑपरेशन हिरनो, हिफाजन, फल्कन अशा एकूण 15 मोहिमांचा समावेश आहे आणि प्रत्येक वेळी भारतीय जवानांनी अतुलनीय पराक्रम आणि शौर्य दाखवून दिलंय। दुर्दैवानं काही भारतीय जवानांना वीरमरणही पत्करावं लागलंय। कुंडलिक केरबा माने यांच्यासह कोल्हापूरचे 169 वीरपुत्र आजवर शहीद झालेत। मुलांच्या सैनिक वसतिगृहात या सर्व वीरपुत्रांचा सविस्तर तपशील असणारं छायाचित्रांचं स्वतंत्र दालन भावी जवानांना प्रेरणा देणारं ठरत आहे। नुकत्याच शहीद झालेल्या कुंडलिक माने यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, 2 लहान मुलं असा परिवार आहे। घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच।
आजवर बलिदान दिलेल्या सर्वच शहीदांची कौटुंबिक परिस्थिती थोड्याफार फरकानं अशीच आहे। कोल्हापूर जिल्ह्याला सैन्य दलाची लढाऊ परंपरा आहे। शिरोळ तालुक्यातील टाकळी हे गाव तर सैनिक टाकळी म्हणूनच प्रसिद्ध आहे, कारण या गावातील प्रत्येक घरातील एक तरी सुपुत्र सैन्यात दाखल झालेला आहेच। पण जेव्हा भारतीय जवान शहीद होतो तेव्हा आपल्याला या जवानांच्या कौटुंबिक हलाखीची परिस्थिती जाणवते। कुंडलिक माने यांच्यासह या सर्वच शहीद जवानांना बी न्यूजचा सलाम। बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग आणि कॅमेरामन सागर चौगलेसह रवी कुलकर्णी। कागल तालुक्यातील नदीकाठच्या पिकांचं पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालंय, त्यांचे पंचनामे करा। शासन आणि जनता यांच्यातील महत्त्वाचा दुवा महसूल विभाग आहे। या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवाव्यात अशा सूचना कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या। महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। कागलच्या तहसील कार्यालयात कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे आणि कागलचे तहसीलदार हनुमंत सांगडे प्रमुख उपस्थित होते। बैठकीत बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी चालू वर्षी कागल तालुक्यासह राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालाय, त्यामुळे गेले 15 दिवस दूधगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडल्याचं सांगितलं। त्यामुळे नदीकाठची पिकं पाण्याखाली गेली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय। मुख्यमंत्र्यांनी याचे पंचनामे करण्याचा आदेश काढलाय। सर्व राज्यांना हा आदेश लागू आहे। तालुक्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याचे पंचनामे करण्याचं काम हाती घ्यावं अशी सूचना नामदार मुश्रीफ यांनी केली। तालुक्यातील पाणंद रस्ते तक्रारीप्रमाणे मोकळे करावेत, त्याची कामं रोजगार हमी योजनेतून करावीत। शिधापत्रिकेपासून वंचित असलेल्यांचा शोध घ्या, त्यांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करा। पिवळी शिधापत्रिका दुबार मागणी करताना ती कायम ठेवण्यात यावी। वैद्यकीय कामांसाठी लागणारे दाखले योग्य चौकशी करून द्यावेत। हे काम करत असताना कायदा आणि व्यवहार याची सांगड घालावी। अन्नपूर्णा आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांचा सर्वे करा। संजय गांधी श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना योग्य पद्धतीनं पेन्शनचं वितरण होतंय का याची माहिती घ्या, अशा सूचनाही नामदार मुश्रीफ यांनी केल्या। यावेळी मळगे बुद्रुक इथं शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून धान्य वेळेवर दिलं जात नसल्याची तक्रार करण्यात आली। याची चौकशी करण्यात येईल असं जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे यांनी सांगितलं। बैठकीला नायब तहसीलदार आर.बी. देसाई, आर.एल. मिर्झा, तालुका पुरवठा अधिकारी एस.के. पोळ यांच्यासह सर्व मंडल अधिकारी, तलाठी आणि महसूल विभागातील कर्मचारी उपस्थित होते। रांगड्या जीवनशैलीमुळे इतर शहरांपेक्षा कोल्हापूरची ओळख थोडी वेगळी आहे। असंच वेगळेपण शहरात ठिकठिकाणी असणाऱ्या दूध कट्ट्यांनी जपलं आहे। या दूध कट्ट्यावर धारोष्ण दूध पिण्यासाठी मल्लांपासून ते लहान मुलांपर्यंत गर्दी नेहमीच असते। कोल्हापुरातील गवळी समाजानं म्हैशींचं उत्तम प्रकारे पालनपोषण करून सकस आकडी दूध उपलब्ध करून देऊन इथल्या आरोग्य संवर्धनाला हातभार लावला आहे। कोल्हापूरचं वैशिष्ट्य म्हणता येईल अशा दूध कट्टा संस्कृतीवर बी न्यूजचा एक प्रकाश झोत। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी लाल मातीतली कुस्ती सुरू केली तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या 100 वर्षात कोल्हापूरची ओळख ही कुस्ती पंढरी म्हणून आहे। दादू चौगले, युवराज पाटील, सतपाल, दीनानाथ सिंह, लक्ष्मण वडार यांच्यासारख्या देश विदेशातील अनेक मल्लांनी कोल्हापूरच्या लाल मातीत आपल्या कुस्तीची रग दाखवली। आजही कोल्हापुरातल्या विविध तालमींमध्ये अनेक मल्ल तयार होतात। मल्लांच्या खुराकात धारोष्ण दुधाला महत्त्वाचं स्थान, त्यामुळे तालमीतला व्यायाम संपला की दूध कट्ट्यावर धारोष्ण दूध प्यायला मल्लांची पावलं आपोआप वळतात। यामध्ये गंगावेश, महापालिका चौक, बीटी कॉलेज, मिरजकर तिकटी हे दूध कट्टे तर प्रसिद्ध आहेत। गेली 10 वर्ष झाली गंगावेश तालमीमध्ये कुस्तीचा सराव करत आहे आणि एक कुस्तीतला म्हणजे अन्नाचा एक घटक म्हणून वस्तादांनी दूध सांगितलेलं आहे आणि आम्ही कसरत झाल्यानंतर सकाळी 1.5 लिटर व संध्याकाळी 1.5 लिटर असा गंगावेश दूध कट्ट्यावरून म्हशीचे दूध घेतो। दूध हा कुस्ती मेहनत झाल्यानंतर एक ह्याच्यातला चांगला घटक आहे, म्हणजे त्यापासून ताकद ते मिळते आणि समोर दूध आम्हाला काढून दिल्यामुळं ते दुधात पाणी वगैरे काय नसतं, त्यामुळं आमचं वजन ते वाढण्यास हे होतं, त्याच्यामुळं दुधामुळं चांगलं हे होतं। काही गवळी ग्राहकांच्या दारात जाऊन धारोष्ण दूध उपलब्ध करून देतात। शनिवार पेठ, बुधवार पेठ, शिवाजी पेठ, उत्तरेश्वर पेठ इथले अनेक गवळी म्हशी घेऊन गंगावेशमधल्या दूध कट्ट्यावर रोज न चुकता हजेरी लावतात। त्यांचे ग्राहकही ठरलेले आहेत। पैलवानांच्या बरोबरीनं जिममध्ये जाणारे तरुण, काही लहान मुलं सुद्धा
दररोज धारोष्ण दूध प्यायला कट्ट्यावर येतातच. मसाला दूध, सुगंधी दूध, लस्सी असे दुधाचे कितीही प्रकार असले तरी ताजं धारोष्ण दूध पिणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही. लहान मुलं, मोठी माणसं, सकाळी नोकरीला जाणारे लोक दूध पिऊन जातात ग, आणि कोण म्हातारी माणसं, तरणी बी कोण येतात ते पिऊन जातात दूध, इथं ताजं दूध. दूध कट्ट्यावर येणाऱ्या गवळ्यांनी अगदी पोटच्या पोराप्रमाणे या म्हशींचा सांभाळ केलाय. या म्हशींची नावं ग्राहकांना सुद्धा तोंडपाठ आहेत. राधा, गंगा ही नावं तर खास प्रसिद्ध. सूर्यकांत दिंडे आणि नंदा दिंडे यांनी तर आपल्या म्हशींना टीव्ही मालिकांमधल्या पात्रांची नावं ठेवली आहेत. उंच माझा झोकामधली रमा, कुमकुम, गौरी, रुमाल, नंदा, सुरेखा यासारखी नावं ठेवून त्यांनी म्हशींवरचं आपलं प्रेम दाखवलंय. बहुतांश गवळ्यांकडे पंढरपुरी म्हशी आहेत. या म्हशींना खाद्य म्हणून भाताचा कोंडा, सरकीची पेंड, सुरीचा कळणा, गव्हाचा भुसा दिला जातो. त्यामुळे दुधाला सुद्धा पौष्टिकपणा येतो. हे सकस धारोष्ण दूध म्हणजे कोल्हापूरची वेगळी ओळख. हे धारोष्ण दूध पचवणं म्हणजे कुणा येरा गबाळ्याचं काम नाही. त्यासाठी सुद्धा रांगडा गडी हवा, आणि रांगडेपणा हा तर कोल्हापूरच्या मातीचा गुणधर्मच. सध्याचा जमाना हा प्रत्येक पदार्थावर, वस्तूवर प्रक्रिया करून पॅकिंग करण्याचा आहे. अशा दिवसातही कोल्हापूरच्या दूध कट्ट्यावर मिळणाऱ्या धारोष्ण दुधानं आपलं स्थान अबाधित ठेवलंय. ते त्याच्या सकसतेमुळेच. कोल्हापूर अशा सकस, ताज्या आणि फेसाळत्या दुधाचा आस्वाद घेण्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी या दूध कट्ट्याला भेट दिलीच पाहिजे. बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कात्रडसह निलेश पोद्दार. जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या नाल्यांना पूर आला होता. या पुराचं पाणी तब्बल 15 दिवस राहिल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून पावसानं घेतलेल्या विश्रांतीमुळे पूर ओसरला असून पाणी पुन्हा नदीपात्राकडे गेलं आहे. मात्र 15 दिवस पाणी पात्राबाहेर राहिल्यानं गाळ साचून दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागानं आजपासून पूरबाधित परिसरातील स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाला प्रारंभ झाला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सातत्यानं पाऊस कोसळत असल्यानं जिल्ह्यातील सर्व धरणं भरल्यानं नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला. सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे पूर परिस्थिती काहीशी गंभीर बनली. पुराचं पाणी तब्बल 15 दिवस राहिल्यानं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं पूर ओसरला असून पाणी नदीपात्रात गेलंय. पण जास्त दिवस पूर राहिल्यामुळं नदीपात्राबाहेर गाळ मोठ्या प्रमाणात साचून दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागानं आजपासून पूरबाधित परिसरात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. रस्त्यावर साचलेला गाळ, कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या उचलून स्वच्छता करण्यात येते. तुंबलेल्या गटारी आणि परिसराची साफसफाई करून दुर्गंधी होऊ नये म्हणून औषध फवारणीही करण्यात येते. पंचगंगा नदीघाट परिसर, गायकवाड बंगला आदी परिसरात आज ही मोहीम राबवण्यात आली आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात नगरसेवक इंद्रजित सलगर यांनी जाणीवपूर्वक खोटी माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांचं नगरसेवक पद रद्द करावं अशी मागणी समीर पठाण यांनी सहाय्यक आयुक्त उमेश रणदिवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नगरसेवक इंद्रजित सलगर यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात जाणीवपूर्वक खोटी माहिती दिली आहे. तसंच भाडे तत्वावरील दुकानगाळ्याच्या थकबाकीची नोंद केलेली नाही. समीर पठाण यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन अवर सचिव वागळे यांनी आयुक्तांना पत्र पाठवून या प्रकरणाची सखोल चौकशी करून शपथपत्रामध्ये खोटी माहिती आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सलगर यांचं नगरसेवक पद रद्द करावं अशी मागणी समीर पठाण यांनी सहाय्यक आयुक्त उमेश रणदिवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कारंडेवाडी इथलं शेत तळ फुटल्यानं करवीर तालुक्यातील आमशी कोलोली आणि कारंडेवाडी परिसरातील 75 एकरातील शेती वाहून गेली आहे. उभी पिकं, विहिरीतील पंप यासह मातीही वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आहे. कारंडेवाडी हे गाव कोल्हापूरच्या पश्चिमेला अति डोंगराळ भागात आहे. पाणलोट विकास योजनेअंतर्गत कृषी विभागाकडून लाखो रुपये खर्चून पाण्याचा साठा वाढावा यासाठी बंधारा बांधण्यात आलाय. 2 दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमाराला हा बंधारा अचानक फुटला. त्यामुळे सुमारे 75 एकरातील शेतजमीन अक्षरशः वाहून गेली आहे. भात, नाचणी या पिकाचं मोठं नुकसान झालंय. निकृष्ट काम आणि पाण्याचा दबाव वाढल्यानं बंधारा फुटून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचं इथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं. त्याला बघा ही नव्हती ते माणसं कोण बर आम्ही पड्याला बाजूला होतो. मग रस्ता फुटला मग आम्ही बघा हा
काय नुकसान किती झाली? नुकसानी लय काय राहिलेलं नाही त्यांचं. इथं 10 वर्षापूर्वी ह्या शेतकऱ्यांजवळच्या तलावा पडलेला होता. त्या तलावाला पिचिंग होतं काय आणि ते सांडपाण्याची तिने उजळणी पण केली होती आणि त्याच्यामुळं हा काठावरून तलावा फुटण्यात आला आणि त्याच्यामुळं जवळजवळ 70 ते 75 एकर जमीन लोकांची नापीक झालेली आहे. पूर्णपणे पावसावर इथली शेती अवलंबून आहे. त्यात भर म्हणून बंधारा फुटून पिकंही वाहून वाया गेली आहेत. निकृष्ट कामामुळेच हा बंधारा फुटला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या घटनेची पाहणी केली आहे. दिनकर वाटे, सदाशिव वाटे, शिवाजी वाटे, बाबूराव पाटील यांच्यासह 20 शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली आहे. शेती पिकांबरोबरच त्यांच्या विहिरीही गाळाने पूर्णपणे भरून गेल्यात. तसंच इलेक्ट्रिक मोटर, इंजिन सुद्धा गायब झालेत. शासनानं नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून होतीये. 10 वर्षाच्या पूर्वी पाठीमागे झालेला आहे आणि तो आता फुटून गेलेला आहे. त्याच्यापासून खाली लाट पाण्याची होऊन कमीत कमी 75 एकर जमीन बुडीत वाहून गेलेले आहे. दगडधोंड एक सपाट होऊन बसलेलं आहे. त्यातून भाताची पिकं संपूर्ण 75 एकरमध्ये भाताची पिकं होती ती पूर्ण शिवून शेतकरी पूर्ण हे झालेला आहे. त्याच्या कारण त्याला मदत मिळावी. महिलेच्या गळ्यातील गंठण चोरणाऱ्या इचलकरंजीतील संपत मधुकर चौगले आणि ओंकार शशिकांत मोदी यांना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीनं अटक केली होती. पोलिसांनी अधिक तपास केला असता विविध ठिकाणचे 6 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून 2 लाखाचा मुद्देमाल आणि 2 मोटरसायकली जप्त केल्या आहेत अशी माहिती शिरोळचे पोलीस निरीक्षक रवींद्र पवार यांनी दिली. या चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड आदी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या होत्या. शिरोळमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील घंटण चोरी करून पळून जात असताना शिरोळ पोलिसांनी काही दिवसांपूर्वी इचलकरंजीतील संपत मधुकर चौगुले आणि ओंकार शशिकांत मोदी यांना नागरिकांच्या मदतीनं रंगेहात पकडलं होतं. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक तपास केला असता आणखी 6 गुन्हे उघडकीस आलेत. आतापर्यंत त्यांच्याकडून 2 लाख रुपयांचा मुद्देमाल आणि चोरीमध्ये वापरण्यात आलेल्या 2 मोटरसायकली जप्त केल्या आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र पवार यांनी दिली आहे. अटकेदरम्यान त्यांच्याकडून तपासामध्ये शिरोळ पोलीस स्टेशन 1, शिरोळ गाव 1, नृसिंहवाडी 2, कुरुंदवाड 1, जयसिंगपूर 1 आणि सांगली शहर पोलीस स्टेशन 1 असे एकंदर 6 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणपणे 2 गंठण आणि 1 सोन्याची लगड असे मिळून 2,02,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या आरोपींकडे चौकशी केली असता दिलीप दशरथ पाटील हा त्यांचा 3रा साथीदार असल्याचं निष्पन्न झालंय. चेन स्नॅचिंग करणारी सराईत चोरट्यांची टोळी पोलिसांनी गजाआड केल्यानं आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी वर्तवली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगलमुगले, SD चळचूळ, हेड कॉन्स्टेबल SS कोरवी, श्री मुजावर आदी करतायत. बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणारा भाऊ आणि त्याच्या मित्राला 6 जणांनी मारहाण केली. यात हॉकी स्टिक आणि खंजीराचा वार झाल्यानं दोघे जखमी झाले आहेत. कावळा नाका परिसरात राहणारा शकील गौर याच्या राजारामपुरीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या बहिणीची छेड राजारामपुरीतील 11व्या गलीत राहणाऱ्या तरुणांनी काढली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी आज दुपारी शकील गौर हा त्याचा मित्र सूरज कोळी याच्यासोबत राजारामपुरीत गेला होता. याही छेड काढणाऱ्या 6 तरुणांनी या दोघांना हॉकी स्टिक आणि खंजीर मारून जखमी केलं. याबाबतची नोंद राजारामपुरी पोलिसात झाली आहे. या दोघांवर CPR मध्ये उपचार सुरू आहेत. रुईकर कॉलनी इथल्या रहिवासी प्रीती मेघानी यांच्या बंगल्यावर 2 वर्षापूर्वी भर दुपारी सशस्त्र दरोडा पडला होता. या दरोड्यात दरोडेखोरांनी सुमारे 35 लाख रुपयांचा ऐवज लुबाडून नेला होता. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सयाजी गवारे आणि त्यांच्या सहकार्यांनी या गुन्ह्याचा छडा अवघ्या 12 तासात लावला होता. या प्रशंसनीय कामगिरीबद्दल गवारे यांचा मुंबई इथं राज्यस्तरीय उत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून नुकताच सत्कार करण्यात आला. रुईकर कॉलनीतील रहिवासी प्रीती मेघानी यांच्या बंगल्यावर 13 सप्टेंबर 2011 रोजी भर दुपारी 1 वाजता सशस्त्र दरोडा पडला होता. या दरोडा प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सयाजी गवारे आणि त्यांच्या पथकानं अवघ्या 12 तासात 5 गुन्हेगारांना अटक केली. सराईत गुन्हेगार गुरुनाथ शांतीनाथ पोळ, सचिन दत्तात्रय गवळी, संतोष सिधू पुजारी, विनायक कृष्णा सोनवणे, संजय शामराव चव्हाण अशी या दरोडेखोरांची नावं आहेत. या टोळीला जेरबंद केल्याबद्दल राज्याच्या पोलीस महासंचालकांनी पोलीस निरीक्षक सयाजी गवारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची राज्यस्तरीय सन्मान पुरस्कारासाठी निवड केली होती.
मुंबई इथं 5 ऑगस्टला झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि गृहमंत्री आर पाटील यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गवारी यांना गौरवण्यात आलं. त्यांच्यासह सहाय्यक निरीक्षक अजित त्रिपुटे, अमित सरजे, अर्जुन बंद्रे यांना प्रशस्तीपत्र आणि रोख 10,000 रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस महासंचालक संजीव दयाल, पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग, अप्पर पोलीस महासंचालक श्री यादव यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तब्बल 1 वर्षानं सदस्य निवडीनंतर इचलकरंजी नगरपालिका शिक्षण मंडळाच्या सभापती, उपसभापती निवडी पार पडल्या. सभापतीपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे दत्तात्रय कित्तुरे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे नितीन कोकणे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण आणि आतिषबाजी करून जल्लोष केला. इचलकरंजी नगरपालिका निवडणुकीनंतर ऑगस्ट 2012 मध्ये नगरपालिका शिक्षण मंडळाच्या नूतन सदस्यांची निवड झाली होती. मात्र शासन नियुक्त सदस्यांचं गॅझेट न झाल्यानं सभापती, उपसभापती निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. शासनानं काढलेल्या शिक्षण मंडळ बरखास्तीच्या वटहुकमामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली. पालिकेनं अखेर कायदेशीर सल्ला घेऊन सभापती, उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता. इचलकरंजी नगरपालिका सभागृहात प्रभारी नगराध्यक्ष संजय कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभापती, उपसभापती निवड प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी दत्तात्रय कित्तुरे यांचा एकमेव अर्ज राहिल्यानं त्यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. उपसभापतीपदी नितीन कोकणे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वतीनं अंधशाळेच्या वसतिगृहासाठी 10 बेड आणि लॉकर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या साहित्याचं आज वितरण करण्यात आलं. अंध विद्यार्थ्यांना अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री जी तिवारी यांनी दिली. ज्ञानप्रबोधन भवन संचलित अंधशाळेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात म्हणून इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वतीनं 10 डबल बेड, विद्यार्थ्यांना साहित्य ठेवण्यासाठी लॉकर्स आणि ब्लँकेट देण्यात आली आहेत. या साहित्याचं वितरण आज समारंभपूर्वक करण्यात आलं. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे महाराष्ट्र आणि गोव्याचे कार्यकारी संचालक श्री जी तिवारी आणि उपसरव्यवस्थापक श्याम बोहरा यांच्या हस्ते साहित्याचं वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाला अंधशाळेचे अध्यक्ष प्रकाश बोंद्रे, उदय पवार, संजीव कडू, विजय राघवन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रकाश बोंद्रे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला आणि अंध विद्यार्थ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी जास्तीत जास्त मदतीची अपेक्षा व्यक्त केली. अंध विद्यार्थ्यांना अन्य सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही श्री जी तिवारी यांनी दिली आहे. नव्या क्रीडा धोरणानुसार शासनानं राज्यातील सर्व शाळांमध्ये पीटी विषयाचे 5 तास सक्तीचे केले आहेत. खेळांना चालना देणाऱ्या या धोरणाची तातडीनं अंमलबजावणी करावी अशी मागणी शारीरिक शिक्षण संघटनेनं केली आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी शिक्षण उपसंचालकांना दिलं. राज्य शासनानं गेल्या वर्षी नवं क्रीडा धोरण जाहीर केलं होतं. शैक्षणिक वर्षाच्या मध्याला हे धोरण जाहीर झाल्यानं त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. या धोरणात सर्व शाळांना शारीरिक शिक्षण अर्थात पीटीच्या विषयाचे 5 तास सक्तीचे करण्यात आले आहेत. तसंच या तासिकांमध्ये अन्य विषय घेता येणार नसल्याचं या धोरणात स्पष्ट करण्यात आलंय. मात्र नव्या धोरणाची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. खेळाचा विकास होण्याच्या दृष्टीनं नव्या क्रीडा धोरणाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. याबाबत शिक्षण विभागानं कार्यवाही करावी अशी मागणी शारीरिक शिक्षक संघटनेनं केली आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी शिक्षण उपसंचालक व्ही.बी. पायमल यांना दिलं. यावेळी संघटनेचे अध्यक्ष आर.डी. पाटील, एस.व्ही. सूर्यवंशी, राजेंद्र बुवा, एस.डी. पाटील, सयाजी पाटील, महेश सूर्यवंशी, रघुनाथ पाटील यांच्यासह क्रीडा शिक्षक उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला घडवणारं उत्तम माध्यम आहे. विकासाच्या चळवळीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉक्टर अतुल साळुंखे यांनी केलं. शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या बैठकीत ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं कार्य नियोजन आणि कार्य आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट महाविद्यालय, कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. युवक ही एक महान शक्ती आहे. या शक्तीचा उपयोग विधायक कार्यासाठी आणि विकासासाठी करण्याची गरज आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं, गाव टँकरमुक्त व्हावा, स्मृतिवनं उभी राहावेत, गावांनी 60% सौरशक्तीचा वापर करावा यासाठी विद्यापीठानं पुढाकार घ्यावा असंही साळुंखे यांनी सांगितलं. यावेळी कुलगुरू एन.जे. पवार, प्र कुलगुरू अशोक भोईटे, अर्जुन राजगे, कुलसचिव डी.व्ही. मुळे, ज्ञानदेव घोरपडे, यशवंत शितोळे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य,
NSS अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात पाहूयात. भैया घोरपडे ग्रुपच्या वतीनं ज्योतिबा डोंगरावर स्वखर्चातून विविध विकास कामं करण्यात येणार. शिवाजी विद्यापीठातील काही स्वच्छतागृहातील गैरसोयींमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास. या आणि आणखी काही बातम्यांचं भेटूयात बातमीपत्राच्या पुढील भागात काही क्षणातच. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. रिक्षा द्वारकादास श्यामकुमार माहितीये ना? माहितीये ना. तर चला मग. अहो दादा चला. कुठे जायचंय? अहो DS मध्ये. चला. कुठे जाणार? DS मध्ये. DS मध्ये. DS मध्ये. द्वारकादास मध्ये घ्या. हा रिक्षा सरळ द्वारकादास श्यामकुमार मध्ये घ्यायची ना. अहो सकाळपासून 10 जणांना सोडले, तुम्ही 11वे. सकाळपासून मागे लागले, शेवटी उशीर केलातच ना. अहो DS च्या मान्सून सेल मध्ये चाललोय. चांगल्या पसंतीच्या साड्या मिळवायच्या म्हणजे लवकरात लवकर जायला नको का? तुमचं असंच असतं, वराती मागून घोडे. द्वारकादास श्यामकुमारचा मान्सून सेल म्हणजे महिलांसाठी खरेदी उत्सवात भरघोस डिस्काउंट मिळवण्याचा आणि मनसोक्त साड्या खरेदी करण्याचा. तेव्हा आजच भेट द्या DS च्या मान्सून सेलला. द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मी रोड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथलॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी. वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. हा सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. पण पप्पा मला BMAT ला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथेच जायचं आहे. येस. नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर.
म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी, रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून। तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना। इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी। इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर, तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून। सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर। परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर। घर म्हणजे नव्हेत नुसत्या चार भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी, मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना। म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे। कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य। ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड 250B/35A यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर। साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर। भाई साहब आप रोते क्यों हो? तो क्या करूं यार, ये वापस मैके आती नहीं है। वक्रतुंड मोटर्स, मारुति ऑथोराइज सर्विस स्टेशन। अपनी मारुति कहीं भी लो और वक्रतुंड में पाओ टोटली फ्री कूपन सर्विस, कंप्यूटराइज्ड व्हील अलाइनमेंट एंड बैलेंसिंग, डिकार्बनाइज्ड मशीन, हेडलैम्प टेस्टिंग मशीन और मारुति उद्योग द्वारा ट्रेंड स्टाफ। ये बेहतरीन सर्विस देने का हमारा वादा है और इसलिए तो ये मायके वापस आती ही नहीं यार। मॅरेजेस मेड इन हेवन। लग्न आयुष्याची नवी इनिंग। लग्न दोन जीवांची एकरूपता। लग्न दोन कुटुंबांची समरसता। लग्न एक नवा प्रवास। वैवाहिक आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात करा मॅरेज मेकरच्या साथीनं। या अनमोल क्षणांना अलगद झेलू आम्ही देतो तुमच्या ओंजळी मॅरेज मेकर, पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी मॅरेज मेकर। संपर्क 0231 2 650 907 आणि 9921 66 2266। दिल चाहे HP चाय, जब दिल चाहे चाय, HP चाय। कुछ खास हो जाए जब दिल चाहे चाय। खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग, जब दिल चाहे चाय, HP चाय।
HP चाय, वाकई कुछ खास चाय. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रास्पचं वेगळेपण. ग्रास्प म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रास्प एक परंपरा आहे, ग्रास्प एक तंत्रज्ञान आहे, ग्रास्प एक ओळख आहे. जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास्प देतं नेमकी दिशा. 11वी 12वी सायन्स व नॅशनल लेवलच्या JEE, NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT, NEET फाउंडेशन कोर्सेस एकाच छताखाली. ग्रास्प ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील, हॉटेल मराठा रिजन्सी समोर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. संपर्क 9850 05 14 17. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. उज्ज्वल करिअरसाठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेसमध्ये. IIT, JEE मेन्स आणि ॲडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो शिक्षण म्हणजे नव्हे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस.
विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाच्छेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविकांना अनेक सुविधा मिळत नाहीत, त्यामुळे या भाविकांना गैरसोयींना सामोरं जावं लागतंय. ही समस्या दूर करण्यासाठी भैयासाहेब घोरपडे ग्रुपच्या वतीनं ज्योतिबा डोंगरावर स्वखर्चातून विविध विकास कामं करण्यात येणार आहेत, अशी माहिती भैयासाहेब घोरपडे यांनी दिली. ज्योतिबा डोंगरावर दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणी भाविकांना पार्किंगची समस्या, कचरा आणि अस्वच्छतेबरोबरच इतर गैरसोयींनाही सामोरं जावं लागतंय. या डोंगरावरील विविध विकास कामं ग्रामपंचायत आणि शासनाच्या वतीनं करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी भैयासाहेब घोरपडे ग्रुपच्या हॉटेल ज्योतिबा मार्फत स्वखर्चातून विविध विकास कामं करण्यात येणार आहेत, अशी माहिती घोरपडे समूहाचे अध्यक्ष भैयासाहेब घोरपडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. हे डोंगर परिसरातील 3000 पेक्षा जास्त झाडं लावण्यात येणार आहेत. तसंच दक्षिण दरवाजा ते स्मशानभूमी रस्त्याचं रुंदीकरण, पिकनिक पॉइंट, कोथळा इथं पार्किंगची व्यवस्था यासह अन्य कामं करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी ग्रामसेवक जयसिंग बिडकर, अजित तांबेकर आदी उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठातील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयातील स्वच्छतागृहाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. हात धुणंही मुश्किल बनलेल्या या स्वच्छतागृहातील गैरसोयींमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. विद्यापीठ म्हणजे ज्ञानार्जनाचं माहेरघरच. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाला मोठी परंपरा आहे. विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अशी घोषणा करणाऱ्या शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनाच अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतोय. विद्यापीठातील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयातील स्वच्छतागृह हे याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणावं लागेल. अनेक गैरसोयींच्या विळख्यात अडकलेलं हे स्वच्छतागृह विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरलंय. हात धुण्यासाठी चावीच नाही, थेट पाईपमधूनच पाण्याचा कारंजा उडत असतो. अशाही परिस्थितीत हात धुतला तर बेसिनमध्ये पडणारं पाणी थेट फरशीवर पडत राहतं. त्यामुळं हात धुण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना हा फुटका नळ थेट आंघोळच घालतो. अशीच अवस्था प्रसाधनगृहांची आहे. मोडके नळ, सतत गळणारं पाणी, फुटलेल्या फरशा आणि वरून गळणारा स्लॅब यामुळे या स्वच्छतागृहात जाणं म्हणजे एक शिक्षाच. विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी मात्र चकचकीत स्वच्छतागृह, ऑटोमॅटिक पाणी येणारे आणि बंद होणारे नळ. मात्र ज्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ सुरू आहे तो विद्यार्थी मात्र या सर्व सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे पहिले बंडखोर साहित्यिक होते. त्यांचं साहित्य मानवी मूल्यांची जोपासना करणारं आहे, असं प्रतिपादन माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केलं. अण्णाभाऊ साठे ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. डॉक्टर गिरीश मोरे यांनी संपादित केलेल्या परिवर्तनाचा जागर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची समीक्षा या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, कुलगुरू डॉक्टर NJ पवार, डॉक्टर बाबूराव गुरव यांच्या हस्ते ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामधील पात्र देश, स्वातंत्र्य, भाकरी यांच्यासाठी संघर्ष करताना दिसतात. त्यांच्या साहित्यात जिवंतपणा संचारतो. परिवर्तनवादी चळवळीला पुढे नेण्यासाठी अण्णाभाऊंचं साहित्य सहाय्यभूत ठरेल, असं लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितलं. यावेळी डॉक्टर शरद गायकवाड, अनिल म्हमाने, शाहीर आझाद नायकवडी, डॉक्टर सर्जेराव गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. साळोखे नगरीतल्या वंडर प्ले स्कूलच्या वतीनं वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला होता. ॲडव्होकेट शिवाजीराव राणे यांच्या हस्ते या उपक्रमांतर्गत सुमारे 50हून अधिक झाडं लावण्यात आली. कोल्हापुरातील साळोखे नगर इथल्या वंडर प्ले स्कूलच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम साजरे केले जातात.
या स्कूलच्या वतीनं झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबवण्यात आला होता. ॲडव्होकेट शिवाजीराव राणे यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात झाली. यामध्ये शाळेतील लहान मुलांच्या हस्ते सुमारे 50 पेक्षा जास्त झाडं लावण्यात आली. यावेळी अमर सरनाईक, माजी स्थायी समिती सभापती राजू लाटकर, प्राचार्या अपूर्वा सरनाईक, प्रताप सरनाईक, अण्णा साळोखे यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. जानेवारी 2014 मध्ये नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील 6666 नृत्यांगणांना एकत्रित करून भव्य असा नृत्य संस्कार कार्यक्रम सादर करणार आहे. या विश्वविक्रमाचा संकल्प सोहळा मंगळवारी शाहू स्मारक इथं मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त आयोजित नृत्याविष्कारानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं. नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील यांनी भरतनाट्यम, भारतीय शास्त्रीय नृत्यकला यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी सातत्यानं अभिनव उपक्रम राबवलेत. याचाच एक भाग म्हणून तपस्या सिद्धी कला अकादमीच्या वतीनं जानेवारी 2014 मध्ये 6666 नृत्यांगनांचा समावेश असलेला नृत्य संस्कार हा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाचा संकल्प सोहळा मंगळवारी शाहू स्मारक इथं पार पडला. यावेळी नटराज, रंगमंच आणि गुरुपूजनाचा विधी झाला. संयोगिता पाटील यांचे गुरु पंडित टी रवींद्र शर्मा, श्रीमंत शाहू महाराज, महापौर प्रतिभा नाईकनवरे, गोकुळचे संचालक अरुण नरके, सरलाताई पाटील, शोभा पाटील यांच्या उपस्थितीत नृत्य संस्कार कार्यक्रमाचा संकल्प करण्यात आला. गणेश वंदना, श्लोकम, पुष्पांजली यांच्या सादरीकरणातून नृत्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. विविध नृत्य प्रकार सादर करून संयोगितासह तिच्या सहकारी कलाकारांनी रसिकांची मनं जिंकली. पंडित टी रवींद्र शर्मा यांनी गायन केलं. त्यांना जितेंद्र मोरे यांनी मृदंग साथ दिली. कोल्हापूरचं नाव उज्ज्वल करणाऱ्या आणि भारतीय नृत्यकलेचा प्रसार करणाऱ्या या विश्वविक्रमाला सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन शोभा पाटील यांनी यावेळी केलं. दरम्यान संयोगिता पाटीलसह तिच्या सहकार्यांनी हाती घेतलेला जगातील पहिलाच असा हा उपक्रम यशस्वी व्हावा, या उपक्रमासाठी आपलं सहकार्य राहील अशा शुभेच्छा चॅनल बीच्या अध्यक्षा सौ अरुंधती धनंजय महाडिक यांनी पत्राद्वारे दिल्यात. निखळ मनोरंजन करत असतानाच डोळ्यांच्या कडा ओल्या करणाऱ्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचा दशकपूर्ती सोहळा अविस्मरणीय ठरला. रसिकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांनी या कार्यक्रमाला दाद दिली. गायक डॉक्टर सलील कुलकर्णी आणि कवी संदीप खरे यांच्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचा दशकपूर्ती सोहळा कोल्हापुरात नुकताच पार पडला. फ्रेंडशिप डेचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दमलेल्या बापाची कहाणी तुला, जरा चुकीचे जरा बरोबर, सरीवर सरी, अग्गोबाई ढग्गोबाई, ढगाला लागली उन्हाची कळ, स्पायडरमॅन मिसेस यासह विविध गीतं आणि कवितांचं सादरीकरण करण्यात आलं. आदित्य अठल्ले यांनी तबला तर रितेश ओहळ यांनी गिटारसाठी साथ दिली. रसिकांनी सुद्धा टाळ्यांची साथ देत कार्यक्रमाची रंगत वाढवली. शिट्ट्या आणि वन्स मोरनं हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. खळखळून हसवत असतानाच या कार्यक्रमानं रसिकांच्या डोळ्यांच्या कडाही ओल्या केल्या. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या वादग्रस्त वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुप्रिया देसाई देशमुख यांच्या वादग्रस्त वर्तणुकीचा फटका ग्रामस्थांना बसला आहे. त्यामुळे ग्रामसभेत डॉक्टर सुप्रिया देसाई यांची बदली करावी असा ठराव करण्यात आला होता. या ठरावाची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनानं करावी आणि 10 ऑगस्टपर्यंत त्यांना कोडोलीतून कार्यमुक्त करावं, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी गाव बंद ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी राजाराम माने यांना देण्यात आलं. हे आमदार राजेश क्षीरसागर, कोडोलीच्या सरपंच मनीषा गाडवे, रमेश मेनकर, सुनील पाटील, शंकरराव पाटील, नंदू मुदगल, कृष्णात बुरसे, बाबा जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्वंट्स कोऑपरेटिव्ह बँकेनं सभासदांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. सलग 3 वर्ष एनपीए 0% राखून बँकेनं 1,38 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष MS पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्वंट्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या वर्षभरातील कामकाजाचा लेखाजोखा मांडण्यासाठी बँकेच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बँकेचे अध्यक्ष MS पाटील यांनी वर्षभरातील बँकेची घोडदौड आणि सभासदांसाठी बँकेनं सुरू केलेल्या योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. बँकेच्या सध्या 7 शाखा असून बँकेनं कोर बँकिंग कार्यप्रणाली विकसित केली आहे. तसंच रुपे ATM डेबिट कार्डद्वारे सभासदांना तत्काळ रोख रक्कम मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बँकेच्या 159 कोटी रुपयांच्या ठेवी असून लवकरच ठेवीची रक्कम 200 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं बँकेचं उद्दिष्ट आहे. बँकेच्या वसुलीमध्ये सातत्य ठेवल्यानं सलग 3 वर्ष बँकेला 0% NPA राहिलाय. बँकेच्या इतिहासात प्रथमच 1,38 लाख रुपये इतका निव्वळ नफा झालाय. मयत सभासदांना कर्जाच्या 30% इतकी रक्कम कर्जमाफी म्हणून देण्यात येत असून भविष्यात 100% कर्जमाफीसाठी नियोजन सुरू आहे.
58 वर्ष पूर्ण केलेल्या सभासदाला ज्येष्ठ नागरिकत्वाला मिळणारं जादा व्याज बँकेकडून देण्यात येतं. बँकेच्या सुनियोजित कारभारामुळे बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ग्रेड 1 बँक म्हणून तसंच नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि बँक्स फेडरेशनचा सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार मिळालाय. रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी प्रतिभानगर इथल्या हॉलमध्ये बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आल्याचं अध्यक्ष पाटील यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला बँकेचे उपाध्यक्ष संजय जाधव, संचालक रवींद्र पंदारे, शशिकांत तिवले, विश्वास माने यांच्यासह अन्य संचालक उपस्थित होते. एक नजर सोन्या चांदीच्या दरांवर. शेवटी पुन्हा एकदा आजच्या विशेष घडामोडी. पाकिस्तानी सैन्यानं भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्याचे जिल्ह्यात तीव्र पडसाद. शहीद जवान कुंडलिक माने यांच्या पार्थिवावर गुरुवारी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार. आजही पिंपळगावमध्ये शोक आणि शांतता. सुरक्षेच्या कारणास्तव श्री महालक्ष्मी मंदिराच्या 2 दरवाजातून भाविकांना प्रवेश तर अन्य 2 दरवाजातूनच बाहेर पडण्याची सुविधा. आणि पिस्तूलचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील दागिने लुबाडले. शिवाजी विद्यापीठ परिसरातील घटनेनं खळबळ. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.